ए, देशपांडे, काय हो, काय होऊन बसलं रे? हरलात की हो तुम्ही? आयुष्यभर तत्व तत्व करत राहिला आणि आज हीच तत्व तुझा घात करायला निघालेत. आयुष्यभर आदर्श विद्यार्थी म्हणून अभिमानाने मिरवलास तू, तर तुझा लाडका विद्यार्थी गुंड निघाला रे. आता तू इथेही विचार करा, नेमकं कोण कमी पडलं, तुझा आदर्श विद्यार्थी की तुझी शिकवण? कोण? आता तुझी लाडकी दीपू भर रस्त्यात तुझा हात सोडून निघून गेली रे, आणि त्या गुंडाचा हात धरला. आता काय राहिलं रे? इतकी वर्षात जे कमावलं ते सगळं धुळीला मिळालं. आता इथेही विचार करा तू, कोण कोण नक्की कमी पडलं रे? तुझी मुलगी की तुझे संस्कार? मनोहर, तू एवढा कसा रे कम नशिबी? दीदीचा संसार मोडला, आपल्या ताईने तुझ्या नाकावर टिचून लग्न केलं, आणि आता तुझी दीपू गुंडाच्या प्रेमात पडली रे. अरे तुझ्या एका तरी मुलीच्या बाबतीत तुला पाहिजे तसं का नाही घडत रे? तत्व तत्व करत राहिलास आयुष्यभर, हाती काय पडलं? या साळगाव करता तुला अभिमान वाटत होता, तो एका बँकेच्या वसुलीचं काम करतो म्हणून एका क्षणात तुझं मत बदललं? नाही, पण हिंसा करणं चांगली गोष्ट नाही रे. पण माणूस हिंसेवर का उतरतो हे कधी समजून घ्यायचा प्रयत्न केलायस का मनोहर? नाही मनोहर, तू आता या सगळ्याकडे लक्ष देऊ नकोस. हा, आयुष्यभर तू जी तत्व पाहिलीस त्या तत्वांशी प्रामाणिक राहा, ठाम राहा तुझ्या मतावर. काही झालं तरी साळगावकरांनी फार मोठी चूक केली, आणि त्या चुकीची शिक्षा त्याला मिळायलाच हवी. अनु, हा, कुकरकडे अशी का बघत बसलीस? मला ना सवय कुकरकडे बघायची. मिळास का कुकरच्या शिट्ट्या विसरायची. असं काय लावलंयस कुकर मध्ये? खिचडी लावली. मी नाही खाणार खिचडी वगैरे. बेबू, खिचडी तुझ्यासाठी नाही आहे, घरच्यांसाठी. तुझ्यासाठी मस्त पिझ्झा ऑर्डर केलाय. पण पिझ्झा मग ते पैसे? ऑनलाईन पेमेंट केलंय. तरीच म्हटलं खिचडी का लावलीस? घरात कोणी मेलंय बिलय की काय? कोणीतरी मेल आहे असंच तोंड करून बसल्यात ना सासूबाई. पिझ्झा जा जा जा. पिझ्झा आला. काय ऑनलाईन पेमेंट केले? निघ. पिझ्झा. बेबू, त्या डोंगरपाड्यामध्ये ना जेव्हा बाबा आले ना तेव्हा भाऊजींचा आणि दीपूचा चेहरा बघण्यासारखा होता. मला तर खूप मज्जा आली. बेबू, बेबू, तुझं ना माझ्यावर पहिल्यासारखं प्रेमच नाही उरलंय. आता हे काय मध्येच? खरंय, मी केव्हापासून बोलतीये, पण तुझं सगळं लक्ष या पिझ्झाकडे. माझ्याकडे लक्षच नाहीये. जाऊ दे, खा खा पिझ्झाच खा, माझ्याकडे नको लक्ष देऊस तू. माझी राणी,
रागवलीस तू? फक्त राणी म्हणू नकोस, कधीतरी राणीसारखं पण वागव. मस्त आहे ना पिझ्झा. वा, मस्त चाललंय तुमचं. आली चोमडी. कार्तिक, तुम्हा दोघांना लाज नाही वाटत का? दादा घराबाहेर आहे, घरात परिस्थिती काय आणि तुम्ही पिझ्झा खाताय. मग काय करायचं? उपाशी राहायचं? आणि कसं आहे ना मुक्ता, माणसाची परिस्थिती कशी असली ना तरी त्याला भूक लागते. आणि या कार्तिक साळगावकरची भूक तर खूप मोठी आहे. पिझ्झा खायचाय तर खा, नाहीतर गेलीस उडत. लेक्चर वगैरे देत बसू नकोस मला. काहीतरी करपलंय. खिचडी केलीये का? तू बस पिझ्झा एन्जॉय कर. देऊ, मुक्ताला सांगून ठेवा, उगीच जास्ती बडबड करायला लागली. जाऊ देत ना, तू कुठे लक्ष देते तिच्याकडे. आपण आता राजा राणी सारखे राहू. घे. अहो अहो दार उघडा ना. अहो ऐका ना. हा काढा घ्या, बरं वाटेल. साळगावकर, तुमच्या अंगात ताप आहे, थोडा काढा प्या, बरं वाटेल. घ्या. इंद्रा, तू काढा पी ना, आपण इथून निघूया. मला नाही वाटत देशपांडेचा दरवाजा उघडतील. नकोय मला मॅडम. अहो केव्हाचे दार वाजवतोय आम्ही. का स्वतःला त्रास करून घेत आहे? बाबा, मी आता ताट वाढते तुमचं, तुम्ही जेवून घ्या. तुम्हाला औषधं घ्यायची आहेत. माझं ताट आतमध्ये पाठवून दे. त्या दोघांना जेवायला वाट. कसं आहे, आपल्या घरात आलेली व्यक्ती त्या योग्यतेची असो वा नसो, देशपांडेंच्या घरातून आजपर्यंत कुठलीही व्यक्ती जेवल्याशिवाय गेली नाही. आई, तू त्या दोघांचं ताट वाढ, मी बाबांचं वाढते. चला चला जेवून घ्या चला. काकू मला खरंच नकोय जेवायला. अरे चल चल, असं नाही करायचं. चल, या. काकू मला खरंच नकोय. आता बाबा काय म्हणाले तुम्ही ऐकलत ना? ते असं म्हणाले, ह्या घरातून कोणीही जेवल्याशिवाय जात नाही. त्याचा काय उपयोग आहे मॅडम? सरांचा राग तर गेला नाहीच आहे ना. इंग्राजी, हे बघा, तुम्ही ना आता तुमच्या तब्येतीचा विचार करा. तुम्ही प्लीज जेवून घ्या. तुम्हाला औषधं सुद्धा घ्यायचे. ताप आहे तुम्हाला. सत्तू सर, तुम्ही तरी सांगा ना प्लीज. आई, तू या दोघांना जेवायला वाढ, मी बाबांना ताट देऊन येते.
साळगावकर तुम्हाला बरं नाहीये, प्लीज जेवून घ्या. तुम्ही जेवून घ्या. मॅडम आता मी तरी काय सांगणार, मलाच कळत नाहीये काय करायचं ते. इंद्राजी प्लीज जेवून घ्या तुम्ही, तुम्हाला औषधं घ्यायची प्लीज. मॅडम, तापावर जसं औषध असतं तसं गैरसमजावर कोणतंच औषध नसतं का हो? साळगावकर, हे बघ, मला जेव्हा तुमच्या प्रेमाविषयी कळालं होतं तेव्हा मी पण असाच विरोध केला होता, आठवतंय तुला? तेव्हा तू काय केलं होतंस? वेळ घेतलास आणि मला पटवून दिलंस, हो की नाही? मग आता सुद्धा तसंच कर. थोडा वेळ जाऊ दे, बघ सगळं चांगलं होईल. मी एक सांगू का तुला, वेळ हे सगळ्यात मोठं औषध असतं. काय ग, खाल्लंय का काही? असू दे, चला बरं, तुम्ही दोघं जेवून घ्या. चल चल इंद्रा, सत्तू तू पण चल, ये चला. ये 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 बरं. घ्या ना रे, सुरू करा. साळगावकर, हे 2 घास तरी खाऊन घे ना. हे बघ, तू मला आईसारखं मानतोस की नाही? हा, मग आईचं ऐकायचं असतं ना. आई, काकू, या सगळ्यात माझी आई अजून जेवली नसेल. या सगळ्यात आईला पण खूप त्रास झालाय माझ्यावर. हो ना, तुला आईची काळजी वाटते ना. हा, तुला वाटतं ना तिला त्रास होऊ नये. मग मला सांग, तू जर असा उपाशी राहिलास तर आईला आवडेल का? मग घे, खा, चल. इंद्राजी, जयश्री काकूंच्या जेवणाची जबाबदारी माझी, तुम्ही नका काळजी करू. तुम्ही आधी जेवून घ्या आणि औषधं घ्या. आणि असं अन्नाला नाही नाही म्हणायचं प्लीज. अंबरी चांदण्या निजल्या, कातरी पापण्या भिजल्या. आस एक आसवात राहू दे, सावळी काळ रात वाहू दे जरा मना. नीज नीज आता नीज रे मना, सुखमयी स्वप्न ते पाहना पुन्हा. नीज नीज आता आई, मी जाऊन येते. सुखमयी स्वप्न ते पाहना पुन्हा. आई, अगं जेवायला चल.
अगं तू इथे काय करतेस? मी खाली आई 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 तू दादूला घराबाहेर का काढलंस? अगं दादू वाईट नाहीये. हे सानू आणि कार्तिक बघ कसे वागतायत. अगं घरात परिस्थिती काय आणि पिझ्झा वगैरे ऑर्डर करून मजा करतायत. अगं ह्यांना आपल्या घराविषयी काहीच वाटत नाही. अगं हे दोघही स्वार्थी आहेत. तू जेवली नाही म्हटल्यावर दादूचा जीव वर खाली व्हायचा. आणि ह्यांना बघ, ह्यांना काहीच काळजी नाहीये तुझी. आई आई बोलव ना ग दादूला परत प्लीज. आई जानू, हा पिझ्झा बास झाला मला, पोट भरला आता. हो असं काय रे, आता पिझ्झा वाया जाईल ना. काय बाबू काका ऐका, हा पिझ्झाचा ना एक तुकडा उरलाय, खायचं तर खा नाही तर कुत्र्याला घाला. अहो बघत काय बसलाय, खा नाही तर कुत्र्याला घाला. नाही नकोय मला, मी घालतो कुत्र्याला. देवू बघितलं ना सासूबाईंनी कसं डोक्यावरती चढवून ठेवलं या नोकरांना. पिझ्झाला नाही म्हणतायत. सानिका तोंड सांभाळून बोला. सासूबाई पण मी तुम्हाला एक मिनिट काय चुकीचं बोलली ती? माझी बायको काय चुकीचं बोलली? जर बापू काका पिझ्झा खाणार नसतील तर ते कुत्र्याला घाल, यात काय चुकीचं बोलली ती? मुळात आपल्यापेक्षा मोठ्या वयाच्या माणसाशी असं बोलतात. आणि मी 1000 वेळा तुला सांगितलंय, बाबू काका आपल्या घरातले नोकर नाहीयेत, ते आपल्या कुटुंबाचा एक हिस्सा आहेत. सांगितलंय ना? सासूबाई गेले ते दिवस, आता सगळं विसरून जा. भाऊजी होते ना तोपर्यंत या अशा आश्रितांचे लाड चालायचे, आता होणार नाही. एकदम बरोबर आहे सानू तुझं. आई, आता कंपनीची जबाबदारी माझ्यावरती आहे आणि घराची जबाबदारी सानूवरती आहे. त्यामुळे सानू जसं बोले तसंच या घरात होणार. सासूबाई, आणि आता तुम्ही पण ना हे असं उगीच चिडचिड करणं बंद करा ना. ते काय ना, दीपू आता या घरामध्ये सून म्हणून येणं शक्यच नाहीये. तर आता तुम्हाला ना याच सुनेशी व्यवस्थित जुळवून राहावं लागेल. आणि आई, माझ्या बायकोनी तुमच्या दोघींसाठी मस्त खिचडी केली, खाऊन घ्या. मला नाही खायची खिचडी, तूच खा. ठीक आहे, नको खाऊस. हे आई तू तरी खा. खा. भूक मेली आहे माझी. दीपिका तू इथे? इंद्राजी मला कायम म्हणतात, अन्नावर राग काढलेला आईला अजिबात आवडत नाही. ऐकलं मी सगळं. तुम्ही जेवला नाही आहात ना? भूक नाहीये मला. खरंच भूक नाहीये? आठवणी सजल्या